माझ्या आधी सर्व्हिस ज्ञानोबा शिंदे हम्म, माझ्या अगोदरचे, त्याच्यानंतर निळकंठ शिंदे, हम्म, निळकंठ शिंदेच्या नंतर पांडुरंग शिंदे, हम्म. पांडुरंग शिंदेच्या नंतर म्या भरती झाली. हो. मग माझ्यानंतर दासराव दाताळ, हां. मग ती अनिल दाताळ, ही दत्ता शिंदे, हम्म, ही लिंबराज शिंदे, ती प्रदीप शिंदे. हां, मध्ये ह्याच्यामध्ये जीवन दाताळमध्ये व्यंकट हे चित्ते हां. धनराज ती मध्ये आहे. फक्त डिपार्टमेंट वेगळं आहे, टेक्निकल डिपार्टमेंट आहे. टेक्निकल डिपार्टमेंट. हां. आला कालक म्हणजे पीटी वेगळी असते, ड्रिल वेगळी असते, WT वेगळी असते. WT म्हणजे रायफलची ट्रेनिंग असते, जे बरं. हत्यार कसं चालवावं, गोळी किती ग्रुपिंगमध्ये फायर करावं. म्हणून म्हणजे शिपाईच्या नंतर लेसनाईकच्या नंतर नाईकच्या नंतर हवालदार, हवालदारच्या नंतर नाईक सुभेदार पुन्हा सुभेदारच्या नंतर सुभेदार मेजर, पुन्हा ऑर्डिनरी यायच्या टाइम. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा विषय परत एकदा खास आहे, कारण आजची मुलाखत आहे माजी सैनिक, माजी मित्रांनो, इंग्रज भारत सोडून जाते वेळेस, स्वातंत्र्य देते वेळेस सांगून गेले की हा देश वेगवेगळ्या भौतिक परिस्थितीमध्ये आणि वेगवेगळ्या परंपरा, रूढी आणि विचारांचा आहे. तर हा एक संघ राहणार नाही. त्याच्यानंतर पण आपला देश सरदार वल्लभभाई पटेलांमुळे एक संघ राहिला आणि देशाने आजपर्यंत खूप प्रगती केली. त्या सैनिकी पेशामध्ये, देशासाठी सेवा करण्यामध्ये आपल्या गावचा पण खारीचा वाटा आहे काहीतरी. तर त्यातले महत्त्वाचे आज आपण मुलाखत घेतोय त्यांची. तर मुलाखतीला आपण सुरुवात करते वेळेस तुमच्या ओळखीपासून. ओळख तर सर्वांना आहे, पण हा व्हिडिओ सर्व प्रेक्षकासाठी. मी माजी सैनिक शिवाजी जाधव, बोकनगाव तालुका जिल्हा लातूर. मी मिलिटरीमध्ये जन्म तुमचा? माझा जन्म 1959ला झाला. 1959. आणि शिक्षण? प्राथमिक शाळा 4थी पास. गावामध्ये? बोकनगावला. तसं मध्ये काही आम्ही बिनग्याळा बी गेलो. शिवाजी दाताळ, ती सरदार शेख, आम्ही 4 जण बिनग्याळा जात होतो. ती सोना बामणीन म्हणून होती शाळेत, शाळा शिकत होती, तिच्यापाशी जात होतो आम्ही. बर. मग चौथी आणि तुमचं? चौथी बोकनगावातच झाली आमची. तिसरी पास झालं, 4थीत होतो. 4थीची TC मिळाली मला मेट्रिक जाण्याकरता. बर. आणि कुटुंब? माझी आई वडील तर लहानपणी वारलेले होते. बर. लहानपणी भावंड बी नाही, कोणी बहीण नाही ना भाऊ नाही, एकटाच होतो. एकटे आई वडील लहानपणी वारले? लहानपणी आई होत्या, वडील लहानपणी वारलते. आईच्या सोबतच जीवन माझं कडलं आलं येडवाकडं. म्हणजे संघर्ष पूर्ण संघर्ष. म्हणजे असा संघर्ष की वडील वारल्यानंतर मनुष्याला का होतं का नाही ती साहित्य जगाला माहिती आहे. घरच्या म्हणजे उत्पन्न किंवा काही शेती वगैरे काहीच नव्हती, बस रोजी मजुरी करून जीवन गुजारलेलं होतं आपलं. बर. तर मग तुम्हाला मिलिटरीत जाण्याचं कसं? मिलिटरीत जाण्याकरता समध्यात मोठा वाटा मुरलीधर दाताळ आपले बोकनगावचे आणि धनराज दाताळ, या दोघांनं माझ्याकरता खूप कष्ट घेतले. असे कष्ट की पुस्तकात नाही. त्यांना तर आधी कोटी प्रणामान नमस्कार करतो त्या दोघांना बी म्या. मग मी भरती झालो पुण्याला. वय काय त्यावेळेस तुमचं? 18-19 वय होतं. 18-19 वय. तर तुम्ही 4थी नंतर काम करायचं गावामध्येच? असे कामं केलं मी, असं कोणतंच काम नाही की मी करायला नाही. नोकऱ्या केलो, आरणी खणलो, कोंदाड खणलो, हिरी खणलो म्हणेल ती काम, असं कोणचं हातातून काम केलं नाही. म्हणजे वयाच्या 10व्या-11व्या वर्षापासून ते मिलिटरीत जाईपर्यंत गावातलं प्रत्येक काम केलेलं आहे त्यांनी, जे पण रोजगारी बेरोजगारीचं किंवा काम असतं ते काम नाही की मी करायला नाही. मग तुम्हाला जागा निघाल्यात, तिथं फॉर्म भरावं लागते हे कळलं. धनराज दाताळानं मला समजा सांगितले हे. आणि त्यांनी स्वतः संघर्ष करून आपली गाडी घेऊन दौंडपर्यंत सोबत आले माझ्या सोडण्यासाठी तुम्हाला रेल्वेला. दौंड रेल्वेला नाही, बसनं गेलो, पण तिथं भरती संपलती. मग त्या काजी म्हणून होता सरदार पंजाबचा. मग त्या पंजाबच्या सरदारनं म्हणलं तुम्ही पुण्याला या पोरहो म्हणलं. शरीर बघितलं आमचं, छाती फिती बघितलं. तब्येत तुमची एकदम चांगली? तब्येत अशी होती की पुस्तकात नाही तब्येत, अशी पाळतो तब्येत तशी. म्हणजे का मला एवढंच ध्यान होतं, मी आणि सुधाकर दाताळ, आम्हाला एवढंच ध्यान होतं की मिलिटरीत कसं जाऊन, पुण्या रोपानं जाऊन शरीर कसं पाहिजे, कसं बनवावं. म्हणजे गावात राहून रोज कामाला जाऊन
विचार मात्र होते की काहीतरी करायला पाहिजे आपण, काहीतरी करायला की म्हणजे नोकरी भेटली पाहिजे किंवा त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. सोडून दिलेलं नव्हतं तुम्ही की आता काहीच होणार नाही आता. सोडून द्यायला धीर तुटलेला नव्हता. हा, पूर्ण संघर्षामध्ये, आणि त्याच्यात सपोर्ट मिळणं बी गरजेचं आहे. हो, गावातून असा सपोर्ट मिळाला मला धनराज दाताळाचा की पुस्तकात नाही. हा, भरती होजेपर्यंत माझा पिच्छा सोडले नाही त्यांनी. बरं. मग तुम्हाला पुण्याला यायला सांगितलं दौंडमधून. मग दौंडमधून पुण्याला गेलो आम्ही. इकडं पुन्हा गावाकडे आलो परत. हा, मग पुन्हा बसनं मी आणि सुधाकर दाताळ दोघं जण पुण्याला गेलो. मग पुण्याला काहीतरी 1001 पोरं होतं कमी जास्त आम्ही भरतीला आलेले तिथे. बर. मग त्याच्यामध्ये 8 जणच भरतीला झालो आम्ही. भरती झाल्यानंतर मग छाती वगैरे बघितलं, आमची रनिंग घेतलं, सूट घेतलं. घेतल्यानंतर आम्ही दोघं बी सुधाकर दाताळ आणि मी पहिला दुसऱ्या नंबरवर आलो. एवढं म्हणजे पूर्ण संघर्ष करण्याकरता हृदय बीचं आमचं तगडं होतं त्यावेळेस. म्हणजे असं तुम्हाला इथं गावात कोण रनिंग किती करायची, गोळा कसं फेकायचा किंवा काय लांब उडी, समजा लांब उड्या इथंच आम्ही शिकून गेले. तुम्ही शिकलेले. इथं शिकून गेल्यानंतर तिथं आम्हाला मग भरती झाली. त्याच्यामध्ये 8 पोरं आम्ही सिलेक्ट झालो. म्हणजे ग्राउंड मध्ये तुमचं क्लिअर झालं. क्लिअर, जेवढे ग्राउंडच्या स्टेप होत्या त्या सगळ्या क्रॅक केल्या, समध्या क्रॉस केल्या. हा, मग मेडिकल झालं, शरीराचं मेडिकल असतं ते मेडिकल वगैरे. समध्याची मध्ये फिजिकल फिट असं पुस्तकात नाही. हो, त्यावेळेस छाती 42 इंच छाती होती माझी. बर. म्हणजे मग ती भरती करणार माणूस असं छातीला इंचपट्टी लावलं, छातीमध्ये का लाडू भरून आला कारण म्हणाल. लाडू कारण तुमचं इकडे शरीर काम केलेलं आणि तसं काम असं पुस्तकात नाही. काम 8 काठी 8.5 काठी आरण टाकून मिलिटरी मध्ये गेलो. म्हणजे आज जे हे शहराच्या बाजूला ग्राउंड आणि तयारी करणारे दिसत आहेत, तशी गरज नव्हती त्यांना. यांचं रोजच इतकं काम व्हायचं. 8.5 काठी आरण. हा, म्हणजे गावात जास्त आरण टाकणारा संपत्ती मागाचा होता. त्याच्या संग छक्कड लावली आमची गावातल्या लोकांना. काही इथं मुरली भाऊच्याच आर्मीला. मग त्यानं 8 काठी टाकलं, मी 8.5 काठी टाकून अर्ध्या काठीनं त्याच्या फर्स्ट निघालो. टाइम लावून घडी लावून टाइम. हो. मग हे मेडिकल वगैरे झालं तुमचं? मेडिकल झाल्यानंतर माझी भरती झाली. पुण्यातून भरती होऊन पुन्हा बेंगलोरला पाठवून दिलं. म्हणजे पुण्यात तुमची भरती मेडिकल झाली जेव्हा गेलो. हे कुठलं इसवी सन आहे? हे 1979. 1979 ला तुम्ही पुण्याला गेलो. तिथं तुमचं मेडिकल ग्राउंड झालं आणि तुम्हाला रुजू करून घेतलं. आणि आता तुम्हाला जॉईनिंग कुठली दिली? जॉईनिंग दिलं बेंगलोर मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप मध्ये मला. मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप म्हणजे बेंगलोरला ट्रेनिंग सेंटर आहे मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपचं. हो, तिथं मला ट्रेनिंग झाली माझी. तिथं ट्रेनिंग 6 महिने माझी पूर्ण फिजिकल ट्रेनिंग असते. तेव्हा चौथी आणि ग्राउंड क्लिअर झालं तर भरतीला चान्स मिळायचा. नसता असं चान्स मिळत नव्हता. हो. मग तिथं ट्रेनिंग झाली माझी मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये. ट्रेनिंग झाली असं म्हणजे जी ऑब्स्टिकल असते मिलिटरीमध्ये, इकडं काम करून शरीर एकदम असं आटीव बनवून होतो की मी पुस्तकात नाही. दम म्हणा ही म्हणा ही असं काहीच होत नव्हतं मला. कुठलीही गोष्ट सांगितलेली सहज करायची, सहज करून टाकायचं. आणि एकतर लहानपणापासून मार खाल्लेला माणूस नव्हतो मी. आणि तिथे एवढाली बेत घेऊन उभा टाकायची ती इन्स्ट्रक्टर महाग. ते टिकूर बघूनच माझं अंग पटून ऑब्स्टिकल काय ती मला पता देखील लागू देत नव्हतं. असं उडून जात होतो मी. ट्रेनिंग मधली गोष्ट आहे. तर किती महिन्याची ट्रेनिंग? 6 महिने एक, पुन्हा 6 महिने आणि पुन्हा मग असं 1.5 वर्षाची ट्रेनिंग झाली तिथंच मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप मध्ये बेंगलोरमध्ये ट्रेनिंग झाली माझी. मग तिथं वेगवेगळं प्रशिक्षण अलग म्हणजे PT वेगळी असते, ड्रिल वेगळी असते, WT वेगळी असते. WT म्हणजे रायफलची ट्रेनिंग असते. हत्यार कसं चालवावं, गोळी किती ग्रुपिंगमध्ये फायर करावं. मग त्याच्यात ग्रुपिंगमध्ये पहिला येणं, दुसरं येणं, तिसरं येणं. नारळ ठेवत्या तिथं टार्गेटवर नारळ ठेवून इकडून नारळ उडविलं तर पास, नाहीतर फेल. पुन्हा परत अजून ट्रेनिंगला बसायचं. मग ह्या वेगवेगळ्या अडथळ्याची ट्रेनिंग असते. पुन्हा अलग म्हणजे डिसिप्लिन कुण्या माणसाचा ड्रिल म्हणजे कशी असते, डिसिप्लिन कुण्या माणसासोबत कसं बोलावं. म्हणजे कुण्या माणसं अधिकारी म्हणा, कुणी म्हणा, या गावाकडला कुणी असो, कुठलाही कुणी असो, त्याच्यासोबत कसं पेश येऊ, कसं वागावं ह्याची ट्रेनिंग असते. म्हणजे ड्रिल ट्रेनिंग. आणि कदमाला कदम मिळवून चालवणे ही असते. PT म्हणजे फिजिकल फिट. घोडे असतात त्याच्यामध्ये, घोड्यावरून उडी मारावं लागते. घोडी म्हणजे लाकडाची बनवलेली असतात, त्याच्यावरून उडी मारावं लागते. मॅटवर ट्रेनिंग देतात ती.
म्हणजे अलग अलग रोपवर रोप चढणं 9 फूट ती डीच म्हणजे खड्डा उडी ठोकून पलाट जायचं 9 फुटाला म्हणजे आपल्याला 11 फूट उडी घ्यावं लागत होतं 9 फूट वलांडायचं अलीकडपासून पलीकडे नाही पलाट. तर हे वेगवेगळ्या स्टेजेसला वेगवेगळी ट्रेनिंग अशी 1.5 वर्ष ट्रेनिंग चालली. 6 महिने तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये तिन्ही पास झालो. जो त्यात नसतो त्याला परत 6 महिने ती करावी लागते आणि परत एक्झाम परत करावं परत एक्झाम असते. मग आता तुमचं जॉईनिंग झाली, ही ट्रेनिंग झालं, आता पहिली ड्युटी माझी पोस्टिंग झाली शिमला हिमाचल प्रदेशला. शिमला हिमाचल प्रदेशला झाली. तिथून 103 सुरंग आहे शिमल्याला जायला. आता डेव्हलपमेंट झालंय, तिथं काही सुधारणा झाली असेल आता. पहिले बारकी ट्रेन होती त्या ब्रिटिशच्या काळातली. 103 सुरंग ओलांडून तिथं शिमला टच करावं लागत होतं. म्हणजे प्रवास करून जाणं त्या कॅम्प पर्यंत. कॅम्पला तिथून तीच मोठी गोष्ट. शिमल्याहून 15 किलोमीटर कुपरी म्हणून स्थान आहे शिमल्यामध्ये. ते खूप म्हणजे चायना बाउंड्रीच्या जवळ पडतंय ती. म्हणजे तुमचं तिथं 3.5 वर्ष मला राहावं लागलं. म्हणजे तुमचं ट्रेनिंग तुमचं भरती झाली 18व्या वर्षी, 20व्या वर्षी ट्रेनिंग आणि 21व्या वर्षी तुम्ही फील्डवरती. फील्ड म्हणजे बर्फीला एरिया ना, पूर्ण बर्फ. शिमला हिमाचल म्हणजे बर्फीला एरिया. तेच की. आणि भौतिक सुविधा मिलिटरी मध्ये पण आता भरपूर मिळत आहेत. आता तुमच्या वेळेस त्या पण कमी असणार. तेवढ्या नव्हत्या तेवढ्या सुविधा. आता जेवढी सुविधा आहे तेवढी त्यावेळेस नव्हती. रेल्वेच्या त्या कोळशाच्या भुकाऱ्या लावून ड्युटी द्यायचं तिथं संध्याकाळी, कारण चीन बॉर्डर पडत होतं तिथं. तर तुमची जिथं ड्युटी होती तो एरिया पूर्ण बर्फीला. पूर्ण बर्फीला. थंडी बर्फानं असं झाड देखील बर्फानं. आमची जिथं आम्ही राहत होतो ती बॅरक देखील बर्फानं झापत होती. म्हणजे आम्हाला पुन्हा ती बेलचे म्हणून राहतात मिलिटरी मधले, त्या बेलच्यानं बर्फ हटवावं लागत होतं. तेव्हा मध्ये बाहेर यायला आम्हाला चान्स. म्हणजे -°C टेम्परेचर असणार तिथं. रात्री टेम्परेचर खतरनाक तिथलं. आणि ही पहिलीच ड्युटी तुमची. आणि पहिल्या सुरूच असलेल्या बर्फात कोच. तर मग किती वर्ष होती तिथे ड्युटी? तिथं 3.5 वर्ष राहिली. 3.5 वर्ष ड्युटी. मग तिथं 3.5 वर्ष राहिल्यानंतर तिथून माझी पोस्टिंग झाली अहमदाबादला, गुजरात. गुजरातमध्ये अहमदाबादला पोस्टिंग झाली. तिथं राहिलो 3.5 वर्ष. तिथे 3.5 वर्ष राहिल्यानंतर माझ्या लग्नाचा कार्यक्रम आईनं ठरविली ती. म्हणजे हे कधी 83-84 ला. मग लग्नाचं ठरविल्यानंतर ठीक आहे, लगीन करून घ्यायचा विचार नव्हता एवढा लवकर माझा. पण आई कमजोर असल्यामुळं, घरी एकटी असल्यामुळं कोणीच नव्हतं बघण्याकरता आईला. ती मला लगीन करून घ्यावं लागलं. आणि त्यावेळेस करायची पण त्या वयात लग्न. आता थोडं लेट होत आहे. मग माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर खंडोबा निकोबार काळ्या पाण्याला बोलावा आला माझ्या कंपनीतर्फे. असंच लगीन अक्षिदा, हळद बी निघाली नव्हती माझ्या अंगाची. म्हणजे सुट्ट्या घेऊन तुम्ही आलेले लग्नासाठी आलेलो होतो. तर तुम्हाला अक्षिदा पडून 2 दिवस झालं. तर तिसऱ्या दिवशी तर लेटर आलं मला. तेव्हा सगळं व्यवहार पत्रावर चालायचा. पत्रावर चालायचं. पहिलं फोन वगैरे काहीच नव्हतं. मग ती तार आल्यानंतर मला तसंच लग्नाचा कार्यक्रम. आता घरी एकटाच होतो तरी पण संभाळी गाव लोकांना. मी गेलो निघून ड्युटीवर. मग तिथून गेलो अहमदाबादला. अहमदाबादहून आमची 10-12 पोरं काढलं खंडोबा निकोबार काळ्या पाण्याला. तिथं अमेरिकेनं अटक केलं. 22-23 जहाज होती अमेरिकेची. ती खंडोबा निकोबार बेट आपल्याला ताब्यात घेतलेला होता. ती अटक अमेरिकेने केल्यामुळं तिथं आम्हाला पाठवलं. मग तिथं राहिलो मी काहीतर 5-6 महिने तिथे राहिलो खंडोबा निकोबारला. जहाज वापस गेल्यानंतरच पुन्हा परत आम्ही इकडं भारतात आलो. मग आता म्हणजे 23व्या वर्षी लग्न झालं, परत जॉबला गेले तुम्ही. तर मला त्याच्या आधीचं विचारायचंय की मिलिटरीमध्ये तुमची भरती झाली, तर भरतीला पाठवते वेळेस आईची काय भावना होती तुमची? आईची पाठवायची भावना नव्हती, पण माझी जायची जिद्द होती. तर आई नको म्हणत, रडत बसल्या. इथं व्यंकट पाटलाकडे गेल्या, मिलिटरी जाणार म्हणाले कसं करावं. बऱ्याच गावातल्या मोठ्या माणसाला म्हणले असं कराले तर तसं कराले, जाणार म्हणाले. गावातल्या लोकांनी बी समजावले मला, जाऊ नको, एकुलता एकच आहे, कोणी बी नाही त्याला, तुझ्या महिला बहीण बी नाही, भाऊ बी नाही, तर कसा करतोस. मी निर्णय धरला की जाणार म्हणजे जाणार म्हणलो. हट्टच केला करून गेलो. मग गेल्यानंतर परत काही नाही, मग आईला आनंदच झाला. परत भरती झाल्यानंतर आनंद झाला आईला. काय हो, पैसे पाठवले. ट्रेनिंगमध्ये थोडा त्रास झाला,
त्रास म्हणजे काय, खायला प्यायला मिळायचं नाही हा. पोटाला, बाकी लोकांना पैसे पाठवून द्यायचे घरून. हा म्हणजे तिथलं असायचं पण त्याच्यापेक्षा जास्त खुराक लागायचा. लिमिटमध्ये असते तिथं, एकदम भलं बकळ आणि खायला देत नाही ट्रेनिंगमध्ये. हा लिमिटमध्ये मोजकच खाऊन मोजकच जीवन गुजारायचं. पण व्यायाम ही जास्त व्हायचा, व्यायाम जास्त. मग त्याच्यामुळे लागायचं शरीराला जेवण. शरीराला दुसरं लागायचं ते आपल्याला मिळत नाही. म्हणजे ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते घराकडून घेऊन यायचे किंवा सोबत पैसे घेऊन तिथं घ्यायच्या गोष्टी आणि ज्या लागल्या मनाडर पाठवायचे गावात दुसऱ्या लोकांना, म्हणजे त्यांची पोरवाच्या मनाडर यायचे. हा, आणि माझं काहीच यायचं नाही. आपल्याला इकडून काही सपोर्टच नव्हता. आपला पण तिकडं भागवणे की काय ते सांगण्या इतपत पण काही सोय नाही कुणाला की काय होते. तर अशा परिस्थितीत ट्रेनिंग झाली, जॉईनिंग झाली, लग्न झालं. आता तिथून पुढे तुम्ही हे एक ऑपरेशनच म्हणता येईल हे जे तुम्ही करून आलो की बेटावरचं ऑपरेशन. हा, ऑपरेशन म्हणजे लढाईच होती. हो. तर किती वर्षाला? 3 दिवस तर आम्हाला अन्न मिळालं नाही. नारळ राहते तिथं, बोरासारखे नारळ पडलेले राहते तिथं, कारण नारळाचे झाड आपला पण आलेले नॅचरल असते, म्हणजे आले आपला पण कुदरती आलेले, जंगलच ते नारळाचं. हो. मग ती नारळाचं पाणी पिऊन 3 दिवस राहिलो. नारळ तर सारखं कंटिन्यू खाऊ वाटत नाही. हो. आणि ड्राय राशन दिलेले बिस्किट वगैरे होते ती एकाच दिवसात पार होऊन गेली. हो, म्हणजे लिमिटेड असणार. लिमिटेड, समजा लिमिटेड. तर भूक लागली की ते संपलं. नारळाचं पाणी प्यायचं, नारळ फोडायचं, नारळातलं पाणी प्यायचं, असं गुजारा 3 दिवस केलतो. 3 दिवस अन्न बघायला मिळालं नाही आम्हाला तिथं त्या ऑपरेशनच्या वेळेस. तर मिलिटरीत म्हणजे किती वर्षांनी बदली होती सहजासहजी एका ठिकाणाहून दुसऱ्या? 3 वर्षांनी बदली. प्रत्येक 3 वर्षाला? माझं जी कोर असते, कोर जिथं कोर आहे ती कोर बदली होते. आता 3 वर्षांना 3.5 वर्षांना ती बदली होऊन माणूसच जाते. ती कोर तिथंच ठिकाणी राहते. आणि झाल्यानंतर पुन्हा म्हणजे कसं कवा बर्फात घालतात, कवा खाली आणतात, कवा वरी नेतात. म्हणजे क्लायमेट बदली, शरीराला क्लायमेट बदलण्याकरता ती असं केले जाते. म्हणजे जर बिकट परिस्थितीमध्ये तो तयार असला पाहिजे कुठल्याही ठिकाणी लढायला. कुठं ती इकडं खाली ह्या एरियामध्ये राहू, या बर्फिल्या एरियामध्ये राहू, प्रत्येक ठिकाणी म्हणजे फिजिकल फिट राहण्याकरता अपडाऊन केल्या जाते मिलिटरी. देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या, कारण आपल्या देशाला तेवढी एक गोष्ट आहे की आपल्या देशात सर्वच वेगवेगळं वातावरण आहे. वेगळं वातावरण असं आपल्या देशासारखं कुठंच नाही. आता लेह मध्ये वातावरण असं आहे की बिलकुल 0 डिग्रीवरून बसते कधी कधी. तिथे बी माणसाला सेट व्हावं लागते. तिथं जायला आम्हाला 15 दिवस आला ठेवते आधी. असं स्टेप बाय स्टेप चढवीत वरी चढविते. एकदम डायरेक्ट नेऊन वरी कोचत नाही. सूट होईल तसं. तसं म्हणजे आपलं कन्याकुमारीला वेगळं आहे, जम्मू काश्मीरला वेगळं आहे, इकडं राजस्थानला वेगळं आहे, प्रत्येक ठिकाणी वेगळं. हा, तर वातावरण वेगळं. मग माझी बदली झाली पुन्हा इकडं याला. आता मला ते थोडं ह्याच्याबद्दल बोलायचं की भरतीच्या वेळेस जे डिपार्टमेंट देतात ते कुण्या याच्यावर देतात? डिपार्टमेंट म्हणजे जसं शिक्षण आहे तसं असतं ते. शिक्षण म्हणजे ती डिपार्टमेंट एकच असते. म्हणजे ती जी देतात कलर, कुणाला ती ही राहते हत्यार चालवायचं, कुणाला काही म्हणजे अनेक स्टेप असतात. मग जसे आता आमच्यासारख्याला मी GD मध्ये भरती झालो. GD म्हणजे जर्नल ड्युटी द्यायचं सारखं. म्हणजे सुरक्षा रक्षक पोस्टवर म्हणा, इकडे बंगल्यावर, साहेबाच्या बंगल्यावर देऊन ड्युटी द्यावं लागते. मोठमोठे ऑफिसर संध्याकाळी झोपले राहतात तिथं द्यावं. म्हणजे राऊंडला जे असतात आमची ही असते क्वार्टर गार्ड म्हणून हत्यार असते, तिथं ड्युटी द्यावं लागते जाऊन. म्हणजे स्टोअरला ड्युटी देत राहतात. ड्युटी शिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याला. म्हणजे जिथं तुमचं कॅम्प किंवा स्टेशन असतं तिथल्या संरक्षणासाठी पूर्ण एरिया घेरावं लागते चौकून. रात्रभर पेट्रोलिंग असते. पेट्रोलिंग म्हणतात त्याला स्पेसिफिक. तर मग हे जसं असतं तसं प्रत्येक डिपार्टमेंट मिलिटरीत जसं जेवढे काम असणार तेवढ्यासाठी प्रत्येक गोष्ट असणार. पण प्रत्येकाचं मेन गोष्ट ही आहे की प्रत्येकाला कॉमन ट्रेनिंग झालेलं असतं. कॉमन ट्रेनिंग. आणि ड्रायव्हर जे असते, आता ड्रायव्हर म्हणा, सुपर म्हणा, या म्हणजे ट्रेड बाय धुबी असतात आमच्यात, त्यांना फक्त 6 महिन्याची ट्रेनिंग असते. आणि जी आमच्यासारखी जी जर्नल ड्युटीवाले असतात त्यांना 18 महिने ट्रेनिंग करावं लागतं तिथे.
थोडं ट्रेनिंग कमी, ज्यांचं डायरेक्ट लढाईमध्ये किंवा याच्यामध्ये रोल नाही, लढाईमध्ये त्यांना फक्त ओळख, त्यांना सवालच उठत नाही लढाईमधला. फक्त ट्रेनिंग ती नॉर्मल ट्रेनिंग त्यांना शिकवून तुस्तुट रेडला कोणी परटामध्ये जातं, कोणी त्या ह्याच्यात राहते, कोणी सुपरमॅन राहते. म्हणजे ती अलग अलग ड्रायव्हरची बी फक्त 6 महिने ट्रेनिंग आहे आणि 6 महिने त्याची ड्रायव्हिंग ट्रेनिंग असते. म्हणजे 1 वर्ष ड्रायव्हर. आता एक वेळेस तुम्ही ट्रेनिंग होऊन भरती म्हणजे रुजू झाले, तुम्हाला एकदा डिपार्टमेंट फायनल झालं की मग त्याच डिपार्टमेंट मधल्या पोस्ट वाढत जाणार. पोस्ट मग तिथं पुन्हा पोस्ट डिपार्टमेंट चेंज नाही, पुन्हा डिपार्टमेंट चेंज नाही, आमची पोस्ट वाढते. पुन्हा पोस्ट वाढत जाणार सर्व्हिस वरती सर्व्हिसवर आणि त्याच्या शिक्षणावरती मागेलच्या शिक्षणावर नाही. त्याच्यात मध्ये आरटी मॅप रीडिंग बी असते. तर मी इथं शिक्षण शिकलो, येडं वाकड काय का नाही, ABCD शिकलतो, इंग्लिश येडं वाकड येतच होतं मला. मग तिथं आमच्या क्लास असतात मिलिटरीमध्ये, आरटी मॅप रीडिंग म्हणून असते, ती पूर्ण पास करावं लागते. त्याचं काहीतरी 3-4 महिने ट्रेनिंग असते त्याची बी. शिक्षणमध्ये 1 घंटा टायमिंग असतो आमच्या शिक्षणाचा. तेवढ्यामध्ये शिक्षण जसं शाळेत शिकवितात का तसं शिकविल्या जातं तिथं. पुन्हा परत म्हणजे इकडून गेल्यानंतर बी मिलिटरीची ट्रेनिंग ती ही करण्याकरता, फिजिकल देण्याकरता, असॉल्ट ही ती असते, त्याची पूर्ण माहिती दिली जाते. मित्रांनो, आता जे हे सांगतायत हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यांना घरून किंवा गावातून सपोर्ट नाही शिक्षणासाठी, पण जे खेळात तब्येतीत चांगलेत किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये कुठल्या चांगल्यात स्पोर्टमध्ये, तर त्यांनी जर मिलिटरी भरतीची तयारी केली आणि मिलिटरीमध्ये जर झाले तर त्यांचा जॉब आणि सोबत त्यांचा खेळ हे दोन्ही गोष्टी टिकू शकतात आणि ऑलिम्पिकपर्यंत खेळू शकतात. कारण मिलिटरी ही असं क्षेत्र आहे की ते खेळाला खूप सपोर्ट करतात. तुमचं ड्युटी पगार चालू ठेवून तुम्हाला ज्या ट्रेनिंग लागतात किंवा साहित्य लागतं, जे गोष्ट लागेल ती प्रोव्हाइड करतात. तर जे स्पोर्टमध्ये आणि ज्यांचं चांगलं आहे त्यांनी मिलिटरीत जाऊन मिलिटरीची पण सेवा होऊ शकते आणि त्यांचं स्वप्न जे असेल खेळातलं ते पण होऊ शकते, पूर्ण करू शकते. मी कुस्तीमध्ये होतो, मी मुसलमानात शबीरीतलं बुरीचं. काही दिवस मला इथं बेंगलोरला परत पाठवलं, कमांडच्या कुस्त्या होत्या. कुस्ती बी तिथं शिकविल्या गेली. टेक्निकल कुस्ती शिकलो. काही कान मोडून गेले, कान आहे का धोंड्यासारखं झालेला. तिथं कुस्ती बी खेळलो मी. आणि शबीर इथं नाशिकला आलतो, कमांडची कुस्ती होती आमची. सबेरी आणि कमांड ही कुस्त्या राहते. आता ती कुस्ती खेळणं बी जरुरी समजलो मी कोण्या काळात. जबरदस्ती माझा ते हरियाणाचा साहेब होता, त्यानं म्हणलं तू चांगलं आहे, शरीर बरं आहे, कुस्ती बी खेळतोयस. म्हणजे आमची ती गावात तुम्ही आधी खेळत असणार, इथं असं मातीत खेळायचं. इथं एक पाव उचलून दुसरा टाकला लाव, त्याच्यात मरताव का वाचताव ह्याचा काही भरोसा नव्हता आम्हाला. एक पाव उचलून दुसरा टाकला लाव, त्याच्यात मरताव का वाचताव ह्याचा काही भरोसा नव्हता आम्हाला. अशी स्थिती होती. पुण्या ठिकाणी माइंड लावून जायचं. माझे पोर होते माझ्यासोबतचे, त्या दिवशी त्या टायमाला माझा बी नंबर लागायचा, पण मी थोडा लेट झालो आंघोळीला जायला. ते आडात बांब ती माइंड फिट करून ठेवते त्या लोकांना. आम्ही याचा आड होते एक तिथं आंघोळीला जात होतो 4 वाजता आणि करेक्ट 4चा टायमिंग फिट करून ठेवलं. आणि आम्ही रोज आंघोळीला जायचे. काहीतरी 5-50 स्पोर्ट तिथं तुमच्या कॅम्पपासून थोड्या अंतरावर. त्यांना माहिती झालेली ही गोष्ट, त्यांना माहिती झालेली त्या LTTला. मग त्यांनी माइंड फिट करून रात्रच्या कवा गेले तिथं ड्युटी नको कोणी नको, माइंड फिट करून गेले. असंच 4 वाजता गेले पोरं. मी बी चालतो पण मी थोडा अंतरावर होतो. तर ते बरास्ट झालं पूर्ण. आमचे पोर काहीतरी 10-12 तर त्या हिरीत पडून मरून गेले बुजून, आणि काही वरी फाटून मरून गेले. काहीतरी 50-1 पोर माझ्यासोबत मेलं. मोठा सपोर्ट झाला. ती कुमाव रेजिमेंट म्हणून होतं, त्या कुमाव रेजिमेंटचे लई पोरं गेले. रेजिमेंट अलग होतं. श्रीलंका म्हणजे लई जाचक झाली थोडी आम्हाला. म्हणजे प्रत्येक मिलिटरीवाल्याला लढाई बरी, पण ती धोकेबाज. लढाईला माणूस सतर्क राहते की समोरून लढते. ही अशी धोक्यानं लढाई होती, डावपेच करून काहीतरी. एक दिवशी तर मी ड्युटीहून आलो, संध्याकाळचा टाइम होता, काहीतरी 8-9 वाजूला. ते असंच कपडे काढून जेवण वगैरे करावं म्हणून बसलतो मी. तर फायरिंग चालू झाली. ती माझं टेंट लावलेला होता, टेंटचं ते असा दंडू राहतंय काढवा, त्या आयन दंडूवर बरंच फायरिंग केलं. दंडू पडला, मग डांगरी अंगातून बाहेर काढलेली होती, डांगरीवर राहावं लागते तिथं. म्हणजे ड्रेस एकाच डांगरीच्या पायात 2 पाय घातलो गडबडीने. का करावं लागलं? मग तसंच करावं करीत अशी बंकर बनवलं जाते आमचं. खड्डा, त्या खड्ड्यात जाऊन पडलो.
खड्ड्यात पडल्यानंतर हात्यारसोबतच राहत होता आमच्या. 24 तास हात्यार, दिवसा झोपू, संध्याकाळी झोपू, 24 घंटे हात्यारसोबत. तर म्हणजे अचानक फायरिंग व्हायची. अचानक फायरिंग, कुठून बी फायरिंग करायचं, टेंटवर करायचं, कुठं कवा आमच्या त्या मेसवर करायचं, म्हणजे कुठं बी LTTला चोर द्या, उग्रवादीला काय आहे, बेसावध असलं की असं करायचं धोक्यानं. तर तुमचं रेजिमेंट किंवा याचं काय नाव होतं? माझं पायनर ग्रुप. पायनर. तो सुरुवातीपासून सर्व्हिस मध्ये तो एकच असतो, तो एक जॉईन झाला की आपण त्यातच असतो. पायनर मध्येच राहिलो. फक्त सर्व्हिस म्हणजे पोस्ट चेंज होत असते. म्हणजे पोस्ट बदल. पुन्हा नाईक बनलो मी. आधी काय असते सुरुवातीला? शिपाई म्हणून असते. शिपाई म्हणजे सैनिक म्हणून असते. शिपाईच्या नंतर लेस नाईकच्या नंतर नाईकच्या नंतर हवालदार, हवालदारच्या नंतर नाईक सुभेदार पुन्हा सुभेदारच्या नंतर सुभेदार मेजर, पुन्हा वडनरी. यायच्या टायमाला वडनरी मिळत असतात त्याला. कोणी तिथंच बनतंय, कोणी रिटायरमेंट. जसं आपलं ती प्रदीप रिटायर झाल्यानंतर लेफ्टनंट की त्याला मिळाली प्रदीप सर. थोडा काळ मिळतो कुणाला तरी, कुणाला नाही मिळत. ते सर्व्हिस होण्यावर. सर्व्हिस वयाच्या किती वर्षी जॉईन झालो आणि आता त्याला 27-28 वर्ष नोकरी करावं लागतं त्याला, ज्या जर परमिशन मिळालं तर. असं असतं. थोडं पिरियड पण वाढतो. ते. मग श्रीलंकेच्या नंतर तिथून म्हणजे श्रीलंकेमध्ये एक असा संघर्ष होता. प्रत्येक आपले जेवढे बी भारताचे मिलिटरीमॅन गेलेले होते तिथं अति म्हणजे महाती संघर्ष झाला आणि बरेच फौज मिली. आपली त्या कारगिलपेक्षा बी जास्त श्रीलंकेला फौज गेलेली. जवान शहीद झाले त्यावेळेस बरेच जास्त, म्हणजे दुप्पट तिप्पट जवान शहीद झाले. आणि तुम्ही तुमच्या समोर रोज पाहिलं. मी तिथून एक हिपांग म्हणून जागा होता तिथे, त्या जागेवर पोस्ट होती. पोस्टवर असंच सकाळच्या अनुशापोटी लोक पोरं उतरले ड्युटीला. ती आधीच माइंड फिट करून ठेवलेलं होतं. म्हणजे तिथली कहाणी सांगायला नको आहे, मला बरं वाटत नाही ते. कारण लई म्हणजे हादसा लई बेरहमीने मारले गेले आमची फौज तिथं. सगळ्यांचं म्हणजे असं वाटायचं की समोर आले तर कसंही लढू आम्ही. समोरून लढल्यावर माणूस सावशीद असतंय. ट्रेनिंग मिळालेली असते, आमची पूर्ण ट्रेनिंग मिळालेली असते की कसं करायचं. पण ही धोक्यानं मागून येऊन मारल्यासारखं बरं नसतं ती. म्हणजे पुरून ठेवलेले असणार. पुरून ठेवलेली ती का माहिती आपल्याला. पाय पडला की ती सोडणार नाही कोणाला. तो स्पोर्ट 1 किलो पासून वजन पुढी त्याच्यावर पडलं ती गेलं. ती पक्षी राहू, जनावर राहू, काही बी राहू, तेवढ्या एरियामध्ये जे पण असतील. तर म्हणजे रोज मृत्यू समोरच दिसायचा. समोर. मग झोपेतून उठलो, आता मला 18-19 महिने राहिलो तिथे. मी झोपेतून उठलं की कुण्या टायमाला काय होईल मग असं विचार बी करत नव्हता आम्ही. असं बी मरायला तयार आणि तसं मरायला तयार. ती तर तुमचं ट्रेनिंग आणि तुमचं सर्व माइंडसेट तसं केलेलंच असतं. ही नव्हतं, आम्ही फराकत फिरायचं. जेव्हा मरण येईल तेव्हा मग ठिकाणी जा म्हणून असं साहेबांनी म्हणलं की गेल्याशी भाग नव्हता. जायचंच तिथं. गाडी घेऊन जायचं म्हणा, चलत म्हणा, या ड्युटीवर संध्याकाळी म्हणा. भी कशाला म्हणतात ही आपल्याला. एकतर इथं लहानपणापासूनच मला भिवून होतं. म्हणजे ही चित्र म्हणजे माई चित्र होतं मी इथं गावाकडे बी ड्युटीवरती तसंच. एकतर गावातल्या सर्व लोकांना पुराण्या त्यांना माझा नमस्कार आहे. कारण माझ्या गैरीपणा लई सण करून घेतलेला आहे बोकनगावानं. अपाटी चित्र होतं. रोज घरी भांडण, काही ना काही भांडण यायचंच. खोडेल होतो. पण जे सुधरलो मग साहेब माझ्यासारखा माणूस मयाळू बिन दयाळू बी कोणी मिळाली अशी कहाणी झाली. मग आता तुम्ही टोटल सर्व्हिस किती वर्ष केली? माझी सर्व्हिस झाली 18 वर्ष. 18 वर्ष म्हणजे 80 ते 96. 31 डिसेंबर 96 पर्यंत. 31 डिसेंबर 96 ला तुम्ही रिटायर झालो. तर 79 पासून. बर. आता मला याच्यात तुम्हाला पिरियड विचारायचं आहे की सर्व्हिसमध्ये सगळ्यात चांगला पिरियड की तुम्हाला एकदम चांगलं वाटलं किंवा असं मोटिवेट केली किंवा साहेबांनी कोणी प्रशंसा केलेली किंवा काहीतरी तुम्ही अचिव्हमेंट केलेली, असा कुठला प्रसंग आहे की चांगलं केलेलं म्हणलं तर मला प्रशंसा मिळाली जोधपूरमध्ये, राजस्थान जोधपूरला. म्हणजे आमचं जे रेकॉर्ड असते बंजाला रेकॉर्ड जी म्हणजे चांगले काम श्रीलंकेहून मी जोधपूरला आलो राजस्थानला. श्रीलंकेहून पुन्हा माझी बदली तर राजस्थानला झाली.
इथं श्रीलंकेमध्ये काम केलेलं आणि पहिल्यापासूनचं मी भरती झाल्यापासूनचं आमचं रेकॉर्ड असतं हो की ह्या पोरानं का केलं, सुट्टी किती दिवस आज लेट आला, हां सुट्टीवर गेला तर येत होता का नाही, हम्म, म्हणजे इथं सोबत असल्यामुळं का काम करतोय ह्यानं, हम्म, ही चांगलं करतोय या वांगळा करतोय या गलत लईन आहे, हां म्हणजे समज त्यांचं बघितल्या जाते असं ती अफसर लिहून देते, रिमार्क प्रत्येक देतात. रिमार्क देते प्रत्येक युनिटला बदली होत जाताना. हो तर माझं असं कुठं मी आता एक दिवस मी सुट्टीवर लेट 1 घंटा लेट जायला नाही सुट्टीहून माघारी, हम्म, म्हणजे लेट होतच नव्हतं मी सुट्टीहून जायला. इथं रडायचं, आई रडायची, बायको रडायची, समधी रडायचे, हम्म, पण एबार तोंड तिकडं केलो हम्म. की ती कैलाच ध्यानात निघून जायचं. ज्या दिवशी सांगितलं येतोय त्या दिवशी तिथं हजर. इकडं महाग रडायचं बकळ, हो. पत्नी रडायचं, ही रडायचं, माय रडायची, पण एबार मुंडकं फिरवलो म्या, महागारी फिरून बघितलं की मला पुन्हा दुःख येतंय म्हणून का हम्म. महागारी बघायचंच नाही म्या. जी निघाला की तिकडंच निघाला, असं ठिकाणी होती. तर ते तुमचं प्रशंसा झालेलं तुमच्या वरच्या अधिकाऱ्याकडून. वरच्या अधिकाऱ्याकडून अशी प्रशंसा म्हणजे प्राईज मिळाले, मेडल आहेत माझ्याकडं, बर बरेच गुणगान गायले गेलेलं आपलं. बरोबर. आणि वागणं समध्यात महत्वाचं, माणसाचं वागणं. हम्म, मिलिटरीत इथून पुणे जाणाऱ्या पोरवाला मी हे सांगू इच्छितो की मिलिटरीमध्ये बी गेल्यानंतर आपल्याला देश पाठीवर घेऊन फिरायचं आहे, पण कुणासंग कसं राहावं, का करावं, हे आपलं तिथं आई वडील माय बाप कोणीही नसतंय. हम्म. मित्रांनो, आता हा खूप महत्त्वाचा आहे. यांनी जे संदेश दिलाय तो तुम्ही आता फक्त सर्व्हिसमध्ये असते वेळेसच नाही, तुम्ही आपल्या गावातील किंवा कुठलेही जे माजी मिलिटरी मॅन आहेत सर्व्हिस करून आलेत तर त्यांचं रुटीन बघा तुम्ही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शिस्तबद्धच रुटीन असतं आणि त्यांना रिकामं बसायला आवडत नाही. काही ना काहीतरी ते करत असतात आणि काही ना काही त्यांच्याकडून होतच असतं. आळस, निगेटिव्हिटी, याच्यात काय त्याच्यात काय, आळस अशी भावना बिलकुल नसती त्यांची. तर हा खूप घेण्यासारखा गुण आहे. जेव्हा हा गुण येईल तेव्हा माणूस काही मिळवू शकतो, काही मिळवू शकतो. आता मला दुसरं विचारायचं की सर्वात वाईट प्रसंग तुमच्या सर्व्हिस मधला. सर्वात वाईट प्रसंग श्रीलंका होती माझी. हा, सर्वात वाईट त्यातला त्यात कुठला दिवस किंवा तुमचा मित्र सोबत किंवा काही झालेलं? पाणी मित्र तर माझे समजेच होते, हम्म, कारण मी एवढं गोडीने राहिलो हम्म, की पुस्तकात नाही. कारण मला बहीण नव्हती, हम्म. भाऊ नव्हता, वडील नव्हते, आणि जास्त काळ तिकडच. आणि तिकडंच मग समजे मला असं त्यांच्यासोबत राहायचं कोणी नाही. मग आपण कोणासंग बेर कशाला ठेवायचं, हा, भांडण कशाला करायचं, हम्म, एवढं गोडीने की पुस्तकात नाही. मी सुट्टीवर जर आलो तर महागारी कवा येईल म्हणून वाट बघत होती माझी. अशी वागणूक झाली माझी मिलिटरीमध्ये बरं का. हो हो, कधीच कोणासोबत भांडण नाही, लंडन नाही, म्हणजे असलं. सुट्टीवर आले रेल्वे स्टेशनपर्यंत मला पाठवायला यायचे सुट्टीवर येताना. हो, आणि ज्या दिवशी माझी सुट्टी खतम होऊन मी जाईन त्या दिवशी मला रेल्वे स्टेशनला काहीतरी 10-15 पोर येत होते सोबत मला ही खूप मोठी गोष्ट आहे. असं नाही की फोन लावला तू कुठे आहे मी कुठे आहे, आधीच येऊन बसावं लागणार 5-5 तास, 6-6 तास आधीच की हा गाडीचा टायमिंग, गाडीचा टाइम. तर एवढा वेळ देणं एकमेकासाठी. एक वेळेस तर मला याला दिल्लीला माझी टेम्पररी ड्युटी होती, दिल्लीला गेलतो. हा, 2 तास गाडी लेट होती, हम्म, 2 तास न जेवता पोरं बसत तिथे येऊन रेल्वे स्टेशन. असं म्हणजे वागणं गरजेचं आहे माणसाला. असं वागायचं की पुढच्या माणसानं वाकून राम करावं. हो, दोन्ही साईड नाही, ते आपल्या वागण्यावरती पहिलं. आपल्या आपण नेट आहे तर दुनिया नेट आहे, हो, आपण वाकडे तर दुनिया वाकडी. बरोबर. तर मित्रांनो, आता म्हणजे जसं की आपण ही मुलाखत घेण्याचा उद्देश काय की आता जसं 26 जानेवारी आहे तर त्यानिमित्तांची ही मुलाखत आहे. तर जसं आपल्या गावचं मी सांगितलं की मिलिटरीमध्ये खारीचा काय वाटा आहे, तर त्यामध्ये ही आहे. तर मला तुमच्यासोबतच आपल्या गावात कोणी कोणी सर्व्हिस केली तुमच्या आधी आणि नंतर? माझ्या आधी सर्व्हिस ज्ञानोबा शिंदे माझ्या अगोदरचे, त्याच्यानंतर निळकंठ शिंदेच्या नंतर पांडुरंग शिंदेच्या नंतर म्या भरती झाली. हो, मग माझ्यानंतर दासराव दाताळ, हां, मग ती अनिल दाताळ, दत्ता शिंदे, ही लिंबराज शिंदे तिकडं आहे तर ती झाली, प्रदीप शिंदे. हां, मग ती बाकी BSF मध्ये ह्याच्यामध्ये जीवन दाताळ होते, BSF मध्ये होते, ती आम्ही आर्मीमध्ये होतो. हां, BSF मध्ये यंकट. तर म्हणजे आर्मीमध्ये हे आणि BSF मध्ये 2 जण होते. ते 2 जण धनराज मिलिटरीमध्ये आहे, फक्त डिपार्टमेंट वेगळं, टेक्निकल डिपार्टमेंट आहे. डिपार्टमेंट. हां, तर इतक्या लोकांनी सर्व्हिस दिलेली आहे किंवा आता हां दिलेली आहे.
तर तुम्ही काय आवाहन कराल की म्हणजे तरुणांना की तुम्ही तयारी करा किंवा प्रयत्न करा? तरुणांना मी एवढंच सांगेन की समध्यात महत्त्वाची चीज आपलं शरीर बाळगणं लई अत्यंत गरजेचं आहे. आज शरीर आहे तर दुनिया आहे. कुण्याही मिलिटरीतच जावं असं नाही बाबा. शरीर जर तुमचं असलं प्रत्येक ठिकाणी आता चालता चालता दोन थोबाडीत मारून चाललं तर तुम्ही त्याला जबाब द्यायची त्याच्यात ताकद राहावं. असे शरीर बाळगा तुम्ही. गोव्या गुटक्यामध्ये राहू नका, दारूच्या व्यसनामध्ये फसू नका. कारण दारूच्या व्यसनामध्ये जी गेला आहे ती परत आलेला नाही. ती काहीतरी लोक व्यसनामध्ये तिकडंच निघून गेलेले आहेत. मी नवीन पिढीला सांगू इच्छित आहो, गुटक्यान गोव्यान त्या मसालेबाज सुपारीपासून बाजूला राहा तुम्ही. तर मित्रांनो, ह्या मुलाखतीचा उद्देशच आहे की म्हणजे यांचा संघर्ष जर पाहिला तर तो संघर्ष आज कुणाच्याच वाट्याला नाही. आज खूप चांगली परिस्थिती आहे. जो संघर्ष यांनी केलाय आणि त्यातून हे केलंय की एक माणूस जर पुढे गेला तर त्याचं कुटुंब, परिवार आणि पुढच्या पिढ्या जातात. आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक शीख यांच्या इंटरव्ह्यू मधून भेटलेली की तुमची तयारी असेल तर तुम्हाला मदत करणारे भरपूर असतात. मदत करणारे जसं यांनी सांगितलं की धनराज तात्यांनी यांना खूप मदत केली, तसं तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळी माणसं मदत करतात. आधी तुमची तयारी पाहिजे. तुम्ही आधी घडा. तर निगेटिव्हिटी ठेवू नका की आयुष्यात काही होणार नाही, माझं झालंय आता काय होणार आहे किंवा कुठं संधीच नाही. असंच विचारच करायचा नाही की मला कुठं काही मिळेल या ना मिळेल, मिळू या ना मिळू, जेवढं होईल तेवढं तुमचं तुम्ही संघर्ष करा. मला एवढं सांगण्यात येत आहे, दुसरं काही नाही. यस. तर तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचंय, जिथं करायचंय तिथं सातत्य ठेवा, प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज मिळेल, उद्या मिळेल, थोडं वेळ लागेल. वाट बघा फक्त ती. आणि प्रामाणिक राहा स्वतःशी प्रामाणिक. आणि दुसरा जी संदेश दिलेला आहे तो खूप महत्वाचा आहे सध्याच्या तरी पिढीला की तब्येतीचा. आपल्याकडे जर वेळ आहे तर प्रत्येकाने सकाळी थोडासा वेळ व्यायामासाठी काढणं गरजेचं आहे. म्हणजे व्यायाम काढून त्या माणसाला बाहेर जर जात येत नसेल, आज आपल्या सलापावर झुंजोरक्या उठायचं, थोडं येडवाकडे व्यायाम करायचं. फिजिकल व्यायाम केल्याशिवाय शरीर ठीक राहत नाही. आता काही गावात बरेच पोरं कोणाची ढिरी सुटली. आता माझं वय किती आहे? 65 वर्ष वय आहे, कमी जास्त. पुढे ढिरी नाही, मागं टिरी नाही. असं शरीर ठेवणं. मित्रांनो, म्हणजे कमीत कमी हा जरी संदेश घेतला तुम्ही तरी सार्थक आहे ही मुलाखत. तर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप